जशी जशी आपली 13 तारीख जवळ येईल तोपर्यंत तुम्हाला प्रशासनाचे फोन येतील, आमच्या साहेबाचा ढमक्या साहेबाचा फोन येईल। त्यानंतर जे काही बिळात लपलेले आहेत ते बिळात लपलेले बाहेर येतील आणि सांगतील अरे तुझं नुकसान आहे, साहेबांनी हा शेवटच्या अंतीला आहे आणि तुमच्यावर कारवाई होणार नाही, तुम्ही जॉईन व्हा, सगळ्या कारवाई रद्द होतील। परंतु हे सगळं चुकीचं आहे। आपल्या पाठी खंजीर खुपसण्याचं काम चालू आहे शासनाचं। हे नवीन षडयंत्र रचलेलं आहे प्रशासनाने आणि आपल्या परिवहन मंत्र्यांनी। जर यांना काय करायचंय, आज 18-19 दाखवतात, इकडचे तिकडचे आकडे उद्या 50,000च्या वर कोर्टाला दाखवायचे आणि त्यांना म्हणायचं की हे जे 50-60 कर्मचारी हजर झाले, कर्मचाऱ्याला ही झालेली मागची वेतनवाढ ही मान्य आहे, असं काहीतरी खुरपत काढून आपल्या लढ्याला सुरुंग लावायचं काम यांनी चालू केलं आहे। तरी मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो, या ज्या भूलताप आहे या 2-3 दिवस आपली रात्र व्हायची, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आपापल्या मित्राला सगळ्याला सांगा, कुठल्याही परिस्थितीत ज्यांच्यावर कारवाई झालेल्या आहेत त्या कारवाईसाठी यांच्यासाठी आपण लाचार होणार नाही आणि लाचार न होता आपण आपला लढा आपलं दुखवण्यात आपण आपलं बाहेर बसायचंय। परंतु यांच्या कुठल्याही पळक्याव्यात यायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही। म्हणजे आता कारवाईचं यांनी 2-3 दिवस तर कारवाई होणारच नाही, त्याच्यामुळे आपलं शांत राहायचं, यांच्या कुठल्याही याला घाबरायचं नाही। जर एखाद्या म्हणले किंवा कारवाई रद्द करतो या तुम्ही ठीक आहे म्हणा साहेब, 2-3 दिवस मला काम आहे, 2-3 दिवसानंतर येतो, त्यांच्याशी जास्त बोलू नका, त्यांच्याशी जास्त नादी लागू नका। आपला लढा हा आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क वाढू नका। माझी नम्र आणि नम्र विनंती आहे की हा 100% घात करण्याचा प्रयत्न आहे आणि हा जर घात झाला तर आपल्या